वंचित बहुजन आघाडीचा बुलंद आवाज, युवकांचे मार्गदर्शक, राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट सर्वजित दादा बनसोडे यांना विनंती करतो की आपण यायचं वंचित बहुजन आघाडीचा। इको कमी करा म्हणा, इको बंद करा, पूर्ण बंद करा, इको ठेवूच ना। हो, इको पूर्ण बंद करा। वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर जिल्हा आयोजित आपला उस्मानाबाद जिल्हा आयोजित आजच्या या सत्ता संपादन मेळाव्याच्या प्रमुख मार्गदर्शक, वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा, आपल्या सर्वांच्या नेत्या मार्गदर्शक आदरणीय रेखाताई ठाकूर, या विचारमंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष सन्माननीय नेते अशोक हिंगे पाटील, मराठवाड्याचे उपाध्यक्ष आमचे स्नेही मित्र आदरणीय प्रवीणदादा रणबागुल, या विचारमंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीच्या युवक आघाडीच्या महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य आदरणीय शमीबाताई, लातूर जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा निंबाळकरताई, उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष शिंदे साहेब, उस्मानाबादचे माझे सहकारी विजयजी बनसोडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा, विचारमंचावर उपस्थित पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आवाज येतोय बरोबर? आजच्या या मेळाव्यामध्ये आपण सर्वजण आदरणीय रेखाताई ठाकूर यांचं मार्गदर्शन ऐकणार आहोत। या मेळाव्याची पार्श्वभूमी, असे मेळावे आपल्याला का आयोजित करावे लागतात? कारण तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आपण माणसं आहोत आणि आपल्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या बुद्धिभेद केला जातो, आपल्याला सुद्धा निराश करण्याचे प्रयत्न केले जातात। टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून, आणि आपल्या समाजामध्ये असे काही बदमाश माणसं पेरलेले आहेत की ते बदमाश माणसं आपल्याला सांगत असतात की आपला पक्ष काही जिंकत नाही, आपले काही आमदार निवडून आले नाही, आपला काही खासदार निवडून आला नाही, आपलं सरकार बनेल की नाही, आपली माणसं हरतात, आणि असा प्रचार केल्यामुळे आपल्यातल्या अनेक लोकांचा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास डळमळीत होतो आणि आपल्यालाही वाटायला लागतं की खरंच आपली आमदार खासदार निवडून येतील का? आपल्याला धास्ती वाटायला लागते, आपल्याला भीती वाटायला लागते। पण आपल्या सगळ्या लोकांना या गोष्टीचा अनुभव आहे की हजारो वर्ष ज्या लोकांनी या देशात अन्याय अत्याचार सहन केला, ज्या लोकांच्या या देशामध्ये सावल्या सुद्धा चालत नव्हत्या, स्पर्श सुद्धा चालत नव्हता, अरे ज्या समाजाचे मग ते भटके असतील, मागासवर्गीय असतील, आमचे दलित समाज बांधव असतील, ज्यांचा स्पर्श सुद्धा चालत नव्हता, त्यांच्या दरवाजात उभं राहून तुमच्या पाया पडायला बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापितांना मजबूर केलेला आहे। असाही कालखंड आम्ही पाहिलेला आहे।
या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं मोठं केंद्रबिंदू आहे. आपल्या बाजूच्या कसबे तडवळा सारख्या गावामध्ये बाबासाहेब आंबेडकर स्वतः आलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं उस्मानाबाद जिल्ह्यावर, सोलापूर जिल्ह्यावर विशेष प्रेम बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. सोलापूरमध्ये जीवाप्पा येदाळे सारख्या माणसाच्या प्रचाराला खुद्द बाबासाहेब आंबेडकर आलेले आहेत. सोलापूरमध्ये बाबासाहेब आंबेडकर येतात आणि विचार करतात की किमान बौद्ध आणि मातंग समाज तरी एकत्र आला पाहिजे. मी असंही ऐकलंय की बाबासाहेब आंबेडकरांना जी 5 मुलं होती, पहिला मुलगा यशवंत, दुसरा मुलगा गंगाधर, तो बाबासाहेब आंबेडकरांचा निमोनियानं मृत्युमुखी पडलेला 2.5 वर्षाचा मुलगा. बाबासाहेबांचा तिसरा मुलगा रमेश, बाबासाहेबाला 4थ्या क्रमांकावर एक मुलगी झाली, तिचं नाव होतं इंदुमती. आणि शेवटचा मुलगा बाबासाहेबांना झाला राजरत्न. या 5 मधली 4 मुलं बाबासाहेबांची मृत्युमुखी पडली. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य वाचत असताना मला वाचनात एक महत्वाची गोष्ट आली. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझी इंदू नावाची मुलगी जर जिवंत असती तर ती मी एखाद्या मातंग मुलाला दिली असती आणि महार मांग हा वाद मी स्वतः मिटवला असता. हे आमच्या उस्मानाबादच्या लोकांना माहित नसेल. बाबासाहेब आंबेडकर उस्मानाबादला येतात आणि किमान मातंग समाज आणि बौद्ध समाज या 2 समाजानं एकत्र येऊन हे परिवर्तनाचं आंदोलन चालवावं, ही बाबासाहेब आंबेडकरांची या जिल्ह्याकडून एक मोठी अपेक्षा आहे. पण जिल्ह्यातलं चित्र फार भयानक आहे. या जिल्ह्याचा माझा 20 वर्षाचा अनुभव आहे. या जिल्ह्यातले अनेक माणसं इथं बसलेली, अनेक गावं, या शहरातली माणसं, या शहरातल्या वस्त्या, गेल्या अनेक वर्षापासून आपण प्रयत्न करत आहोत. हजारो जातींना एकत्र करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आमच्या धनगर समाजातल्या एका नेत्याला आपण लोकसभेचं तिकीट दिलं. आपली काय धडपड आहे हो? धनगर समाजाचा माणूस खासदार झाला पाहिजे. आम्हाला आता घोंगडी दिली म्हणजे रेखाताई आपल्या खांद्यावर एक जबाबदारी दिली आहे. बाळासाहेब आंबेडकर काँग्रेस वाल्यांसोबत संघर्ष करतात. काय काँग्रेसवाले बाळासाहेब आंबेडकरांना 4 जागा द्यायला तयार होते की नाही? द्यायला तयार होते की 4 जागा घ्या, 2 जागा घ्या. बाळासाहेब आंबेडकर त्यांना 12 जागा मागतात आणि त्या 12 जागामध्ये बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की माझे 2 धनगर बांधव खासदार होत असतील तरच मी युती करल. बाळासाहेब आंबेडकरांचं भांडण आहे की आमचा धनगर खासदार झाला पाहिजे. आमचा आदिवासी, आमचा भटका, आमचा पारधी, आमचा मागासवर्गीय, आमचा धनगर समाज जो राजमाता अहिल्यादेवी होळकरांना आपला आदर्श मानतो. मला जेव्हा माझ्या खांद्यावर घोंगडी दिली, माझ्या हातात काठी दिली, मला त्या गोष्टीचा अभिमान आहे. कारण ही घोंगडी आणि काठी चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट मौर्य अशोकांपासून आमच्यापर्यंत आलेली आहे. कोण आहेत चंद्रगुप्त मौर्य? कोण आहेत सम्राट अशोक? ही मेंढपाळाची मुलं, ही महाराष्ट्रातल्या आमच्या धनगर समाजाला
ठणकावून सांगतात की रघुनाथराव युद्धाच्या रणांगणामध्ये येऊ नका, आणि आलात तर पराभवाची तयारी ठेवा, आणि एका महिलेच्या हातून तुमचा पराभव होईल, इतिहासात तुमची नाचक्की होईल. पत्र आहे. मी आपल्याला हे का सांगत आहे? कारण आपल्या वंचितांचं, बहुजनांचं आंदोलन या देशातल्या, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जातीला, प्रत्येक समाजाला, अरे ज्या जातीला गावामध्ये ज्यांचं एक घर नाही, अशा छोट्या छोट्या जातीला सुद्धा आमदार खासदारकीचे तिकीट देणारे नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत. जाऊन उभं राहा काँग्रेस भाजपाच्या दारात. काँग्रेस भाजपाची माणसं आम्हाला साधं ग्रामपंचायतचं तिकीट द्यायच्या लायकीचं मानत नाही. ते वास्तव आहे. बाळासाहेब आंबेडकर त्या लोकांना आमदार खासदारकीची तिकीटं देतात, त्यांना निवडून आणतात, संघर्ष करतात. मला हे चांगलं माहिती आहे की एका बाजूला तुळजाई आहे आणि इकडे खालच्या बाजूला येडाई आहे. दोन इथं प्रसिद्ध ठिकाण आहेत आपल्या जिल्ह्यातले. आणि येडाईला प्रसन्न करण्यासाठी बकरे कापले जातात असं मी ऐकलंय. मी आता दादाला विचारत होतो, अरे ज्या लोकांना आपण आमदार खासदार बनवण्यासाठी संघर्ष करतो आहोत, त्या सगळ्या बांधवांना आमची विनंती आहे की एकदा बाळासाहेब आंबेडकरांची तळमळ काय ते जरा समजून घ्या. बाळासाहेब आंबेडकर कोणासाठी संघर्ष करतात? या देशातला कोणताही राजकीय पक्ष असू द्या, आम्ही आमच्या डोळ्यानं दिग्गज नेते पार अशोकराव चव्हाणांपासून, अजितदादांपासून, सुप्रिया ताईपर्यंत अनेक दिग्गज लोक राजगृहाच्या बाहेर बाळासाहेबांना भेटण्यासाठी तडपडत असताना आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिली आहेत. अनेक लोक असतात, अनेक दिग्गज नेता बाळासाहेबांकडे येतात, पण बाळासाहेब काय आपल्या त्या दाढीवाले नेत्यासारखे नाहीत. मत करो चुलबुल नाही तो नाही दूंगा तिलगुल. जिधर वडा उधर खडा. कुठं वडा त्याला बिचारायला, तो उभाच राहतो. त्याला काही तत्व नाही, माय नाही, बाप नाही, अनाथ नेता, काही तत्व नाही. कधी शिवसेनेसोबत, कधी राष्ट्रवादी सोबत, कधी भाजप सोबत. हा कोणत्या पार्टीत जाईल काही नियम नाही. या जिल्ह्यातल्या तमाम लोकांना माझं सांगणं आहे की बाळासाहेब आंबेडकर जेव्हा पाहिजे तेव्हा कोणत्याही सरकारमध्ये चांगल्या दर्जाचे मंत्री बनू शकतात. आमदारक्या, खासदारक्या बाळासाहेब आंबेडकरांच्या पायथ्याला पडलेल्या आहेत. मंत्रिमंडळ बाळासाहेबांच्या पायथ्याशी पडलेले आहेत. पण आजपर्यंत 40 वर्ष झालं बाळासाहेब आंबेडकर लढाई लढतायत तुमच्या माझ्या हक्काची आणि सन्मानाची. बाळासाहेब आंबेडकर, आणि हे युद्ध लढण्यासाठी आपल्याला त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहायचं आहे. म्हणून मी या जिल्ह्यातल्या सर्व जातीतल्या लोकांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आपल्या सगळ्यांना आव्हान करतोय, विनंती करतोय की एकतर या जिल्ह्यातली परिस्थिती फार बिकट आहे. या संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक रक्तरंजित राजकारण आहे. आणि ते रक्तरंजित राजकारण काय असू द्या, या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचं नाव बदललं पाहिजे. नाव बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उस्मानाबादचं नाव धाराशिव झालं पाहिजे, आणि धाराशिव नाव करण्यासाठी इथं मोठ्या प्रमाणात सरकारची यंत्रणा कामाला लागलेली आहे. मी आपल्या उस्मानाबादच्या तमाम लोकांना हा प्रश्न विचारतोय, काय फक्त जिल्ह्याचं नाव बदलून आपल्या लोकांचे प्रश्न सुटणार आहेत? जी लोक नाव बदलण्यासाठी प्रयत्न करतात त्या सर्व लोकांना कृपया सभागृह कोणी सोडू नका. कोण असेल तर सोडून द्या. सर्वांनी आतमध्ये बसून घ्या. सर्वांना विनंती आहे, युवकांना सर्वांना विनंती आहे, सभागृह कुणी सोडायचं नाही. सगळ्यांनी बसून राहा. असू द्या, आतमध्ये या. सर्वांना माहिती आहे, आतमध्ये या. सगळ्यांना विनंती आहे, बाहेर कोणी जायचं नाही. सर्वांनी आतमध्ये येण्याची विनंती आहे सर्व युवकांना. चला ठीक आहे, असू द्या. सर्व वंचित बहुजन आघाडीचे सर्व समर्थक शुभचिंतकांना मी परत एकदा विनंती करतोय, वंचित बहुजन आघाडीचा
वंचित बहुजन आघाडीचा कदाचित आपला अत्यंत हजारोच्या संख्येमध्ये या ठिकाणी आपला मेळावा सुरू आहे आणि आपल्या या मेळाव्यामध्ये व्यत्यय आणण्यासाठी काही मंडळी प्रयत्न करत असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा. सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, समर्थकांना आपण मध्ये बसून घ्या. बांधवांनो, या जिल्ह्यातलं राजकारण आपल्या सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. पवनराजे निंबाळकरांच्या हत्येनंतर या जिल्ह्याचं राजकारण एक वेगळ्या पद्धतीनं बदललं. आता या जिल्ह्यातली माणसं आपल्याला नोकऱ्या आहेत का याच्यावर चर्चा करणार नाहीत. आपल्याला सरकारी नोकऱ्या कशा मिळतील याच्यावर चर्चा करणार नाहीत. आपल्याला गायरान जमिनी मिळतील का याच्यावर चर्चा करणार नाहीत. आपल्याला एकही बँक, कुठलाही फायनान्स, कोणताही बचत गट आपल्याला साधं 50,000चं कर्ज द्यायला तयार नसतो. वाटतं आपल्याला की आपल्यालाही कर्ज भेटलं पाहिजे, पण आपल्याला कर्जासाठी काय मागितलं जातं? सरकारी पगारपत्रक मागितलं जातं, जे आपल्याकडे नाही. आपल्याला काय मागितलं जातं? आपल्याला 7/12 मागितला जातो. किती लोकांकडे 7/12 आहेत? म्हणजे आम्ही भूमिहीन माणसं, आम्ही मजूर माणसं, आम्ही वंचित, भटके, आदिवासी, मागासवर्गीय, आणि आपल्याला 7/12 मागता. ही आपल्या सगळ्या गोरगरिबांची थट्टा करण्याची धोरणं आहेत. ही आपल्या सगळ्या गोरगरिबांना उद्ध्वस्त करणारी धोरणं आहेत. म्हणून आजच्या मेळाव्यामधून मी आपल्या सर्वांना विनंती करतोय की या जिल्ह्यातलं राजकारण, ते राणा जगजित असू द्यात की आमचे ओमराजे असू द्यात की आता नव्यानं झालेले एक नवीन स्वास्थ्य मंत्री झाले आहेत, आरोग्य मंत्री आता, आणि ते स्वतःच म्हणतात मी काय मूर्ख आहे का? त्यांना कोणी बोललं नाही, ते स्वतःच म्हणतात मी पीएचडी आहे. अरे बाबा, पीएचडी आहे पण तू काही डॉक्टरेट, MBBS, MD तर नाही. तुमची PhD इंजिनिअरिंग प्रांतातली आहे. असे मंत्री आहेत की त्या मंत्र्यांवर पत्रकारांनी आरोप लावले. आपण लावले का? मंत्र्यावर आरोप काय लावले की मंत्र्याला हाफकिन हा माणूस आहे की संस्था आहे तेच माहित नाही. हाफकिन कोण आहे? आता हाफकिन आपल्यालाही माहित नाही, आपणही पहिल्यांदाच ऐकलं. हाफकिन हा असा शास्त्रज्ञ आहे ज्या शास्त्रज्ञ प्लेग आणि कॉलरावर लस शोधली, त्याचं नाव हाफकिन. ज्यानं प्लेगवर लस शोधली, ज्यानं कॉलरावर लस शोधली, आणि त्या हाफकिनच्या नावावर मुंबईमध्ये एक संस्था काम करते आणि त्या संस्थेवर बंदी आणावी अशा पद्धतीचं बोलता बोलता मंत्री बोलून गेला की हाफकिन नावाच्या माणसाला काहीच देऊ नका. बरं, तुमच्यातल्या अनेक लोकांना वाटत असेल की माणूस डॉक्टरेट आहे. तर हे मागच्या सरकारमध्ये जलसंधारण मंत्री होते. आमच्या रेखाताई तिकडल्या कोकणातला चिपळूणला एक तिवरे नावाचं धरण आहे. ते तिवरे नावाचं धरण फुटलं. जेव्हा ते धरण फुटलं तर हे तानाजी सावंत काय म्हणाले माहिती आहे? धरण खेकड्यांनी फोडलं म्हणे. एवढे हुशार मंत्री आहेत आमचे तानाजी सावंत. त्यामुळे जिल्ह्यातल्या लोकांना, आम्हाला पूर्ण खात्री आहे की तानाजी सावंत, तुम्ही नवीन मंत्री जरी झाला असाल तरी तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला सुद्धा राजकारणातली माती चारण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज झालेली आहे. भूम, परांडा, वाशी सारख्या मतदारसंघामध्ये सुद्धा अत्यंत ताकदीनं काम वंचित बहुजन आघाडीनं सुरू केलेलं आहे. आपण सर्व माणसं, उस्मानाबाद जिल्हा, या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, खास करून जी माणसं विश्वास हारतात, खूप लवकर आपलं अवसान जातं. आपल्याला जे पाहिजे ते तत्काळ पाहिजे, लवकर पाहिजे, 2 मिनिटात पाहिजे, मॅगी 2 मिनिट में, सगळं पटकन पाहिजे. म्हणजे पी हळदन हो गुरी. सरकार पाहिजे, आमदार पाहिजे, म्हणजे सरकार पाहिजे असे जसं काही तुळशीचे पान आहेत आपले जाऊन तोडून आणायचे. एवढं सोपं आहे राजकारण. जेव्हा खुद्द बाबासाहेब आंबेडकर 2-2 लोकसभेच्या निवडणुका हरवले जातात, बाबासाहेबांसारखा जागतिक विद्वान, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचा हजारो वर्षाचा इतिहास बदलला, त्या बाबासाहेबांनाही पराजित करण्यात आलं. बाबासाहेब आंबेडकर, त्यांना चालता येत नव्हतं, बाबासाहेबांना डायबिटीज होता,
बाबासाहेबांना बीपी होता, बाबासाहेबांच्या पोटाला बिंबीच्या खाली एक फोड आला, बाबासाहेब आंबेडकरांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला जखम झाली, बाबासाहेबांना चालताही येत नव्हतं, तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर भंडाऱ्याची लोकसभेची निवडणूक लढतात. बाबासाहेबांना चालता येत नव्हतं, बाबासाहेबांना आजार होता, तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर लोकसभेची निवडणूक लढतात. 1954 मध्ये 1956 ला बाबासाहेबांचं निधन झालं. का लढत असतील हो बाबासाहेब? इतके आजारी असताना, इतके वयोवृद्ध असताना, पायाला अंगठ्याला जखम झाली, बाबासाहेबांना बूट घालता येत नव्हता, बाबासाहेब चप्पलच घालून आपला प्रचार आणि प्रसार करायचे, कारण त्या बुटामध्ये जखम चिघळायची भीती असायची. एवढे बाबासाहेब आंबेडकर, पण त्यांची तळमळ आहे लोकसभा लढण्याची. बाबासाहेब लोकसभा लढतात. बाबासाहेबांना गांभीर्य माहिती आहे लोकसभेचं. ते स्वतः लोकसभा लढतात म्हणजे तुम्हाला काहीतरी संदेश देऊ इच्छितात की लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका, स्थानिकच्या निवडणुका अशा हसण्यावर घेऊ नका. बाबासाहेब आंबेडकर आपल्या लोकांना उद्देशून एक भाषण करतात आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की निवडणुकांचा दिवस, वोट का दिन आप लोगों के लिए जिंदगी और मौत का दिन है. आपल्यासाठी जीवन आणि मृत्यूचा दिवस आहे. मतदानाला, निवडणुकांना बाबासाहेब आंबेडकर आपल्या जीवाची, प्राणाची बाजी लावून बाबासाहेब निवडणुका लढतात. आणि आपली माणसं निवडणुकांना किती गांभीर्यानं घेतात, तो किती गांभीर्यानं घेतात. आता या जिल्ह्यामध्ये आगामी निवडणुकात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदात, पंचायत समिती आहेत. या जिल्ह्यामध्ये 1.25 लाख लोकांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाला मतदान दिलेलं आहे. 1.25 लाख. लाखो लोक आपल्या पक्षाला मानतात, आपल्या पक्षाला मतं देतात, तरी सुद्धा आपल्यातल्या अनेक लोकांचा विश्वास बसत नाही. आपल्यातल्या अनेक लोकांची हिम्मत जी आहे ती हिम्मत कुठेतरी हरल्यासारखं आमच्या सोबत बोलतात. अरे, ज्या लोकांच्या पायामध्ये चप्पल घालायला नव्हती ती लोक महाडच्या सत्याग्रहात पायी गेली. या कसबे तडोळ्याच्या मोर्चात माणसं बैलगाड्यांमध्ये गेली, पायी गेली माणसं. माणसांच्या पायाला फोड आली, आपल्या माणसांना चप्पल सुद्धा घालायला नव्हती. त्या लोकांनी या देशात क्रांती केलेली आहे. त्या लोकांनी या देशात बदल केले आहेत. आज आपल्याकडे प्रत्येक गोष्ट आहे. आज आपण गरीब आहोत, मला मान्य आहे, पण आपल्यातल्या अनेकाच्या हातामध्ये कमीत कमी 10,000, 5,000, 15,000चा अँड्रॉइड मोबाईल आहे. किती गरीब आहे तो. ज्या काळात आमच्या लोकांना पायात घालायला चप्पल नव्हती त्या लोकांनी बाबासाहेबांवर भरोसा केला. त्या लोकांनी बाबासाहेबांच्या विचारावर या देशात राजकीय क्रांती केली. आज आपली माणसं म्हणतात आम्हाला जमत नाही. आपल्यातली अनेक माणसं, मला माहिती आहे इथलं पदमसिंग पाटलाचं घराणं आहे, निंबाळकरांचं घराणं आहे, अनेक देशमुखांचे, पाटलांच्या कुटुंबात, त्या सगळ्या देशमुख पाटलांच्या कुटुंबांना बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं चेतावणी देतोय. वंचित बहुजन समाजातल्या माणसांच्या केसाला जरी धक्का लागला तरी तुमची गाठ बाळासाहेब आंबेडकरांसोबत आहे. बिलकुल घाबरण्याचं कारण नाही. तुमच्या मनातली भीती बाहेर काढा. तुमच्या मनातली भीती आणि लालच ह्या गोष्टी डोक्यातून बाहेर काढा. हे युद्ध आहे, हे भीक मागून भेटणारी गोष्ट नाही. दे गमाय जोगवा, ही सत्ता आहे, हे राजपाट आहे, ही आमदारकी, खासदारकी आहे. ही भिकाऱ्यांचं काम आहे, भित्र्या लोकांचं काम आहे, नेबळट लोकांचं काम आहे. अरे, प्रस्थापित लोकांना सांगा, ज्या काळात या देशातली माणसं गांधीजी आणि नेहरूजी सारखे दिग्गज नेते, सामान्य नेते नाही गांधी आणि नेहरू, या गांधी आणि नेहरूंना सुद्धा राजकारणात धोबी पछाड करणारे नेते बाबासाहेब आंबेडकर आहेत. आपण त्यांचं आंदोलन चालवणारी माणसं आहोत. त्यामुळे या जिल्ह्यातल्या लोकांना माझी विनंती आहे की कुठल्याही भीतीमध्ये आणि कोणत्याही लालच मध्ये राहू नका. या जिल्ह्याची अवस्था मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. शहरच बघा ना, फार भीमनगरच्या मध्ये जा बरं, कोणत्या भीमनगरला शहर म्हणाल सांगा मला. थोडं पलीकडे गेलं त्या स्मशानभूमीच्या पलीकडे, अरे काय अवस्था आहे, काय घर आहेत, काय आपली अवस्था आहे.
काय आपले चेहऱ्यात, काय आपली घरात, कोणी विचारायचा आजाब? काय पाहिजे आपल्या लोकांना? तो आमचा धनगर असेल, माळी असेल, तेली असेल, आमच्या धनगर बांधवांनाही आमचा प्रश्न आहे. चला धनगर बांधवांना आरक्षण पाहिजे, बाबा कोण देणार आरक्षण? आता 8 वर्ष झालं नरेंद्र मोदीचं सरकार आहे. 8 वर्ष झालं केंद्र सरकारला अधिकार आहेत, राष्ट्रपतीला अधिकार आहेत. फक्त धनगर आणि धनगड, ड आणि र मधला फरक आहे. फक्त ड च्या जागेवर र शब्द घालायचा आहे. राष्ट्रपतीला अधिकार आहे, प्रधानमंत्र्यांना अधिकार आहेत. मग का भारतीय जनता पार्टीची माणसं तरतूद करत नाहीत? का आजपर्यंत काँग्रेस पार्टीच्या लोकांनी तरतूद केली नाही? जी आमची धनगर समाजातली माणसं असतील, भटके असतील, आदिवासी असतील, मराठा असतील, जी प्रत्येक माणूस आरक्षणासाठी लढाई लढतोय, त्या प्रत्येक माणसाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आमचं आव्हान आहे. ही माणसं फक्त आपल्याला खेळवण्याचं काम करतायत. आपल्याला ती माणसं काही देणार नाहीत. साध्या शिष्यवृत्त्या द्यायला आपल्याला तयार नाहीत. तुमच्या मुलांनी तुमच्याकडे तक्रार केली असेल की कॉलेजमध्ये पैसे भरायचे आहेत, पैसे भरल्याशिवाय हॉल तिकीट देणार नाहीत, पैसे भरल्याशिवाय परीक्षेला बसू देणार नाहीत. तुमच्याकडे केली आहे की नाही तक्रार तुमच्या मुलांनी? अनेक वेळेला स्कॉलरशिप द्यायला तुमच्याकडे पैसे नाही. प्रत्येक गोष्टीच्या समस्या आहेत. नोकरी नाही, बँका कर्ज द्यायला तयार नाहीत, गायरान जमिनी पडीक आहेत. किती वतनदाराच्या किती जमिनी आहे, तो किती जमिनीवर ताबा मारलाय राणानं, जगजित भाईनं. आता पेपरला वाचलं मी आज. अनेक जमिनी आहेत, वतनच्या जमिनी आहेत, सगळ्या जमिनीवर ताबे. अशा पद्धतीचं राजकारण आपल्या जिल्ह्यात सुरू आहे. भारतीय जनता पार्टीचं काम करणाऱ्या लोकांना हे विचारावं लागेल. नाहीतर ते कालच आपले प्रधानमंत्री 8 चित्ते घेऊन आले. चित्ते बघितलं का टीव्हीवर कुणी? काय आमचं महिला मंडळ टीव्हीवर मालिका बघतात, सास भी कभी बहू थी. महिला मंडळाचं वेगळंच आहे. आम्ही अनेक ठिकाणी जातो तर महिला मंडळाला आमचं विनंती आहे की जरा मालिका चित्रपट पाहण्यासोबत आपल्या बहुजनांच्या चळवळीला पण समजून घेण्यासाठी आपण सगळ्यांनी सक्रिय असलं पाहिजे. काल प्रधानमंत्र्यांचा वाढदिवस, मोदींच्या वाढदिवसानिमित्त काय महान काम केलं प्रधानमंत्र्यांना माहिती आहे? नामिबिया नावाच्या देशातून 8 चित्ते आणले. त्या मोदी आणि मोदीच्या चेल्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आमचं सांगणं आहे, अरे आणायचंच होतं ना तर त्या विजय माल्या, मेहुल चोक्सी, ललित मोदीला पकडून आणलं असतं तर आम्हालाही बरं वाटलं असतं. हजारो कोटी रुपयाचा चुना लावून पळून गेलेत. आणायचं होतं तर दाऊद इब्राहिमला पकडून आणायचं होतं. आणून आणले काय तर चित्ते. बरं ते चित्ते आणले, पण इतक्या थाटामाटात स्पेशल विमानानं आणले ते चित्ते. ग्वालियरला आणलं ते विमान. हे भारतीय जनता पार्टीची माणसं. विमान ग्वालियर मध्ये आणलं, ते चित्ते जसे सोडले त्या चित्त्यांचे तोंड मी पाहिले. ते चित्तेही म्हणत असतील साला मी काही जंगलात आलो का भाजपात आलो, एवढी त्यांची शान त्या चित्त्यांची. असला प्रधानमंत्री, मागचा प्रधानमंत्री बोलत नव्हता, हा प्रधानमंत्री थांबत नाही. बोलतो तर इतका खोटा बोलतो. जेव्हा बघावं तेव्हा, माग 6 महिने वर्ष झालं असेल, प्रधानमंत्र्याच्या हातावर पोपट होता बघा, पोपट घेऊन फिरत होतं. ते पोपट झाला की पुन्हा मोरासोबत खेळायला लागलं. मोर झाला आता चित्ता पकडला. मलाही वाटतं कधी कधी एकदा वाघासोबत पण फोटो काढा, पण एकट्यात. तुमच्याही डोक्याचा टाप मिटल, आमच्याही डोक्याचा टाप मिटल. अशा प्रकारचा सगळ्या देशाचा कारभार आणि त्या नरेंद्र मोदीचा झेंडा घेऊन इथं कोण फडकवतंय? पाटील घराणं. पाटील घराण्यातल्या लोकांना विचारा. महिला मंडळी बसल्यात. याच मोदीनं आणि याच भाजपानं आपल्याला वचन दिलं होतं, मोफत गॅस सिलेंडर भेटतो का फुकट? सगळ्या म्हणजे आम्हाला माहिती आहे, सिलेंडर भरतानाच आमच्या महिला मोदीला शिव्या घालतात आणि माणसं पेट्रोल भरताना. तोपर्यंत काही वाटत नाही. गॅस मोफत. आता गॅस मोफत म्हणजे मी पुन्हा त्याचा विचार केला तर त्या गॅसमध्ये प्रोपेन आणि ब्युटेन नावाचा वायू असतो गॅसमध्ये, जे आपल्या घरातलं सिलेंडर आहे. आम्हाला नंतर लक्षात आलं की ती प्रोपेन आणि ब्युटेन वायू 1000 रुपयाला, फक्त गॅसची रिकामी टाकी फुकट आहे. वायू आम्हाला फुकट नाही. गॅस असेल, तुमचं पेट्रोल असेल, डिझेल असेल, प्रत्येकाला माहिती आहे आपलं कंबरडं मोडलेलं आहे, आपलं कुटुंब चालवणं शक्य नाही.
प्रचंड महागाई आहे, प्रचंड बेरोजगारी आहे. माझ्याजवळ आकडे आहेत. हे भाजपाच्या चेल्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांच्या तोंडावर फेकून मारा. मी राणा जगजितला आव्हान करतोय, अरे तुमच्यात लाज आणि शरम असेल तर इथल्या बेरोजगारांना नोकऱ्या द्यायचं तुम्ही वचन दिलं होतं, ते वचन पाळल्याशिवाय तुम्ही यायचं नाही. भारतीय जनता पार्टीच्या, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कोणत्याही पक्षांच्या भूलथापाला कृपा करून बळी पडू नका. आणि आपल्यामध्ये आलेली ही जी मरगळ आहे, या मरगळीला झटकण्यासाठी मी भीमराव अल्लीपुरीचा एक शेर तुम्हाला सांगणं मला वाटतं गरजेचं आहे. भीमराव अल्लीपुरी नावाचा एक शायर म्हणतो की हिम्मत